विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम
मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नव्यो गर्भवास जन्म घेता. आवाज असा मोकळा काढ. आपुल्या इथे करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुख. मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नव्यो गर्भवास जन्म घेता. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगत नाही विसंबत येर येरा. मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नव्यो गर्भवास जन्म घेता. विठ्ठल विठ्ठल ब्रह्म विचार सार परमां मध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तक धारयिनी मभयदां जड्ढंधकारापहं. थोडं कमी. हस्ते स्फटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितं. वंदे त्वां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्भुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. पांडुरंगा कुरु प्रथम नमन. दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं. पूर्ण ब्रह्म परानंदं विषमानंदी वल्लभं. योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता. संजीवयत्याखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांशास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वंशी विभूषितकरा नवनीरदाभात्. पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्टात्. पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्. कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. अदो राम तपोवनादिगमनं हत्वा मृगकाञ्चनं. वैदेह्यहरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं. लंकापुरीदानं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्. एतद्धि रामायणं. सेवेला सेवेला
उपचारा करो निज चरणा तुझा लागलो निज चरणा हो स्वामी तुझ्या सेवा आहो स्वामी तुझ्या सेवे लागी सेवा झालो तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झाला लागलो निज चरणा नकरावा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावे म्हणवो निचिंता नाही आम्हा दासा न बिहू गर्भवास जन्म घेता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता म्हणून दाखवलेला भंग विश्वसंत महान भगवत भक्त श्री गुरु तुकोबारायांच्या अमृतवाणीतनं जन्माला आलेला अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकोबाराय महाराज एका समोरच्या पांतस्थानी काही प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याला महाराज उत्तर देतात आणि उत्तर देत असताना तुकोबाराय सांगतात माझी इष्टदेवता कोणती आहे तर इष्टदेवतेची ओळख समोरच्याला करून देत असताना नावाने ओळख न करून देताना माझ्या देवतेचे लक्षण असे आहेत ती लक्षणांची सारणी यादी प्रतिपादन करणारा 4 चरणाचा लाडसा उत्कृष्ट गोड चिंतनी अभंग वाङ्मय सेवेकरिता म्हणून दाखवला विठ्ठल 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 निवडलेल्या अभंगावर काहीशा वेळपर्यंत सरळपणाने अर्जवपणाने अभिमानरहितपणाने ही सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याच्या प्रथमता पूर्वी प्रारंभी अगोदर आपल्या या पवित्र अशा क्षेत्रामध्ये टेकवाडी ह्या नगरीमध्ये गेल्या काही वर्षापासून भगवान श्री पंढरीश परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भक्तश्रेष्ठ हनुमंतराय आदी करून स्थान देवता भोलेनाथ आदी करून देवतेच्या कृपेने कृपा प्रसादाने तथा ज्ञानोबा तुकोबा संत सम्राट निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताबाई मी ज्या खालशात राहतो ते संतश्रेष्ठ नामदेव महाराज तथा पूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी जोग महाराज तथा पूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी नतुसिंग बाबा टेंबेकर तथा पूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा तथा मोठे बाबा आदी करून संतत्वाच्या महात्म्यांच्या आशीर्वादाने सकल ग्रामस्थ आबालवृद्ध भाविक भक्त परिवार माता भगिनी सकल जनांच्या अथक परिश्रमाने आमच्या उपस्थित असणाऱ्या महाराज मंडळीच्या मला वाटतं ह्याच गावातील भूमिपुत्र हरिभक्तपरायण मृदंग तबला विशारद हरिभक्तपरायण पुरोहित महाराज फक्त रोहित का फक्त एकच आकडा वाढवला ना मी एक रोहित महाराज मृदंगाचार्य तथा दुसरे मृदंगाचार्य आमचे हिरे परिवारातील सागर महाराज उमराणेकर तथा गायक गायनाचार्य हरिभक्तपरायण सागर महाराज तथा हरिभक्तपरायण श्री मयूर महाराज या सगळ्या महात्म्यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ आबालवृद्ध भाविक भक्त परिवार होईल सकल जनांच्या अथक परिश्रमाने भजनी मंडळीच्या तथा जोग महाराज भजनी मंडळीच्या अथक परिश्रमाने संपन्न होणारा हा सोहळा अतिशय चांगल्या कालखंडामध्ये संपन्न होतोय आणि त्या सोहळ्यातली मला वाटतं पहिलीच कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली कितवं नाही ना मी पहिल्यांदाच आलो ना तुमच्याकडे असं मला म्हणायचं पहिलंच कीर्तन आहे तसं
शक्यतोवर या भागात यायला टाळाटाळ करतो, याच्याच करता हे कळणाऱ्यांना कळेल ते. तरी सुद्धा आमच्या महाराज मंडळीच्या आणि ग्रामस्थांच्या भजनी मंडळीच्या प्रेमापोटी इथे आलो. आनंद वाटला. सगळ्यात महत्त्वाचं नुकत्याच काही दिवसापूर्वी आईसाहेब मुक्ताबाईंच्या चरणापासून अनेक लोकांचं पाप हृदयामध्ये घातलेलं ते पापाचं क्षालन करून मुक्ताबाईचं दर्शन घेऊन मैया तापी इथेपर्यंत पोचलेली आहे. आणि त्या तापीच्या तीरावर मला वाटतं काठावर त्या आईसाहेबांच्या काठावर आजचा हा कीर्तनाचा योग आहे. तसे तुम्ही माणसं भाग्यवान आहेत. एवढं पाणी ही तापी माय तुमच्या गावामध्ये आहे. एवढं पाणी जर आमच्या गावाला आमच्या परिसरात राहिलं असतं तर याच्या 4 पटीने कीर्तनाकरता मंडप घालावा लागला असतं. इतके लोक कीर्तनाला राहिले असते. सदन परिवाराच्या मानाने कीर्तनाला उपस्थिती 100% कमीच आहे. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. मी तर सांगूनच जाईल. पण जरी उपस्थिती कमी असेल, शिस्तप्रिय असले की उद्याच्या कीर्तनात मी 100% सांगेल की टेकवाड्याला चांगली माणसं होती. असं पण सांगेल. मस्तपैकी वातावरण आहे. मंडप असा भला मोठा मंडप घातला आहे. सिस्टीम चांगली, गायक वादक महात्म्य चांगले, पटांगण चांगलं आहे. एकांतवासी गंगा स्नानी असा कार्यक्रम इथे संपन्न झाला पाहिजे. भगवान भोलेनाथांचं ऐतिहासिक जुनं वास्तव्य आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. एवढ्या टाळकऱ्यांकरता 2-2 पखवाज 100% जास्त होत आहेत. एका पखवाजा करता 100 टाळकरी असले पाहिजे. एवढ्या टाळकऱ्यांकरता 2 पखवाज जास्त आहेत. तरी काही अडचणी चांगलं आहे. खरं तर एवढ्या लोकांकरता चोपदार पण जास्त आहेत. एवढ्या लोकांना एक चोपदार फार झाला होता. तो बी असा बारीक पाहिजे होता. पण जसं तसं मस्तपैकी सुंदर असं चिंतन आपण अर्ध्या तासपर्यंत 1 तासपर्यंत सगळ्यांचं समाधान. मी अशी विनंती करेल आपल्या तरुण मंडळीला, असं पुढे सरकता येईल का तुम्हाला? तुम्ही बंधू तुम्ही या ना. मी पण हिंदू धर्मातलाच माणूस आहे. तसं काही मानून घेऊ नका. या सगळे काही अडचण नाही. या तुमच्या गावाच्या मनाने खूप लोक पाहिजे होते कीर्तनाला. पण जे आहेत ते आहेत ना. नाही त्यांना काय करू शकतो आपण? त्यांना घरी जाऊन तर काही आपण आणू शकत नाही. हे सगळं करू शकतो आपण. हे सगळं आपल्या हातात आहे करणं. पण लोकांनी कीर्तनाला हे लोकांच्या हातात आहे. बरोबर ना? याच्याकरता सर काय झालं, मागे लग्नांमध्ये फार पूर्वी जुन्या लोकांच्या ध्यानातील ती भेर वाजवायचे नावी लोक. जुन्या लोकांना भेर माहिती आहे तुम्हाला? अशी पितळी भेर असायची. पुढे असा भोंगा असायचा. मागे अशी तुतारी लांब असायची. शिंग होतं ना आपलं रणशिंग, तसं भेर नावाचं वाद्य होतं. आणि ती नावी वाजवायची. ती लग्नात वाजवायचे. असं पैसे फेकायचे त्याच्यामध्ये. ऐका ना. एका नाव्याचं वय झालं. तो म्हणे माझं वय संपतील आता, पण आपल्या मुलाने भेर वाजायचं शिकलं पाहिजे. आपला उदरनिर्वाह भागेल त्याच्यावर. मग त्याने आपल्या मुलाला सांगितलं, बाळ म्हणजे काय, ही भेर वाजायचं शिक रे. तसं हे हवेने वाजवण्याचे जे वाद्य आहेत ना ते सोपे नसतात. उदाहरणार्थ आता शंख वाजवत होते. शंख वाजवण्याकरता शरीराचा अख्खा आटापेटा करावा लागतो. हे कळलं का तुम्हाला? मला काय म्हणायचं, इतकं सोपं नसतं. तसं भेर वाजवणं सोपं नाही. त्या पोराला बापाने सांगितलं भेर वाजव रे. तो म्हणे नाही जमणार. हे जुन्या रुड्या बंद चाळे मला आवडत नाही. भाडव्या म्हणे आपल्या जातीचं ते वरदाने वाजवावं लागेल. आपलं उदरनिर्वाह त्याच्यावर लागतो. तर नाही जमणार, वाजवणार नाही. बापाला असा राग आला. ऐका, विनंती केली, ऐकलं नाही. बापाने अशा 2-4 टाकल्या त्या पोऱ्याला. पोरे जरा बाहेरच होतं, गुटखा खात असेल. बाप जरा निर्व्यसनी होता. बापाने 2 थापट मारली, पोराला खाली पाडलं आणि ती भेर घेतली. असा भला मोठा वरती भोंगा असतो. ते भेरीचं ते तोंड निमुळतं, त्याच्या तोंडात घातलं. भेडीला वाज भेर. तो पोरगा काय म्हटला माहिती का? तो म्हणे पप्पा तुम्ही मला मारलं, खाली आडवं पाडलं, हे तुमच्या हातात होतं. भेर ते तोंड माझ्या तोंडात घातलं, हे तुमच्या हातात होतं. पण फुकणं, त्याला फुंकार घालणं, हवा फुकणं माझ्या हातात ना.
हो, मंडप घालणं तुमच्या हातात होतं, गायक बोलवणं तुमच्या हातात होतं, कीर्तनकार बोलवणं तुमच्या हातात होतं, पण ऐकणाऱ्यांचं येणं त्यांच्या हातात होतं ना. तुम्ही काही करा, कळलं मला काय काय म्हणायचं, पण जे आहेत त्याच्यामध्ये समाधान म्हणा. ऐका, हे तसं वास्तू खूप चांगली तुमच्या गावामध्ये भगवान भोलेनाथांची. काही वास्तूमध्ये गेल्याबरोबर अंतःकरणामध्ये एक स्वतंत्र उर्मी जागृत होते, ती ही वास्तू आहे. ऐका, आपली उर्मी जागी झाली की न जागी झाली हे कळण्याकरता आपण अक्कलदार माणूस मध्ये गेला पाहिजे. बिगर आकली गोटे आयुष्यभर नर्मदेत राहिले तरी आतमध्ये पाणी जाऊ देत नाही. मी काय काय बोलतो बारीक असेल, मला जाणवलं तिथे मध्ये गेल्याबरोबर. ऐका, 1 तासपर्यंत टाळ वाजू नका. लहान पोरं कीर्तनाला तो एक मला सार्थ साहेब माने, अजून महाराज सांगतो या मुलांबद्दल मी बोललोच पाहिजे. हे पोरं, लहान लहान पोरं कीर्तनकार झाले नाही तरी चालेल, हे गायक झाले नाही तरी चालेल, वादक झाले नाही तरी चालेल, पण कीर्तनामध्ये टाळ वाजवल्यामुळे गायक, वादक, कीर्तनकार, मृदंगाचार्य नाही होणार, पण 100% आपल्या मायबापांना वृद्धाश्रमामध्ये तरी पाठवणार ते पोरं. हे ध्यानात ठेवा. तर मार्मिक गोष्ट सांगून गेला आज तुम्हाला. काय झालं, या वायुमंडळामध्ये मानव जातीचा विचार केला की 2 वर्ग पडतात. एक आहे आस्तिक, दुसरा आहे नास्तिक. चोपदार जाऊ नका, चोपदार जाऊ नका, इथेच थांबा, मी पहिले. एक आहे आस्तिक आणि दुसरा आहे नास्तिक. नाही बाकी लोकांना कीर्तन कळलं, पण आपल्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना तरी कीर्तन आकलन झालं पाहिजे. आस्तिक आहे आणि नास्तिक आहे. आस्तिक कुणाला म्हणावं आणि नास्तिक कुणाला म्हणावं? तुमच्या आमच्या मते ज्याच्या गळ्यामध्ये माळ नसेल, जो कीर्तन ऐकत नसेल, जो देवदेव करत नसेल, त्याला आपण नास्तिक म्हणू शकतो, आणि हे सगळं जो करत असेल त्याला आपण आस्तिक म्हणू शकतो. पण शास्त्र असं म्हणतं, तुम्हाला कोणी अधिकार दिले, याला नास्तिक म्हणा आणि त्याला आस्तिक म्हणा. छे म्हटले म्हणजे मग शास्त्रकार म्हणतात, कदाचित एखाद्या वाऱ्या, दिंड्या, पोहत्या, पारायण, कीर्तन, भजन करणाराही असेल, पण कदाचित तो आस्तिक म्हणण्याच्या योग्यतेचा नसेल. या उलट एखादा हे काहीच करत नसेल, पण तो नास्तिक म्हणण्याच्या योग्यतेचा नसेल. आस्तिक कुणाला म्हणतात तर नास्तिक कुणाला म्हणतात? वेदाने मानव जाती करता आपली वर्तणूक, आपली आचारसंहिता, आपलं वागणं काय असावं, जी वागणूक आचारसंहिता घालून दिली वेदाने, त्या आचारसंहितेप्रमाणे ज्याचं वर्तन असेल बापो, तो आस्तिक आहे. आणि वेदाने सांगितलेल्या संहितेच्या विरोधात ज्याचं जीवन असेल, तो वारकरी असेल तरी तो आस्तिक नाही, तो नास्तिक आहे. ऐका, श्री तुकाराम महाराज सांगतात, त्याला खळ म्हटलं. काय म्हटलं गुरुजी? खळ म्हटलं त्याला. तुका म्हणे खळ वेदा निंदितो, त्याला खळ म्हटलं, त्याला चांडाळ म्हटलं. कुणाला? वेदाच्या विरोधात ज्याचं जीवन असेल त्याला. आवाज कमी असू द्या, काही टेन्शन नाही. गावातल्या लोकांकरता नाही आवाज, इथल्या लोकांकरता असू द्या. गावात कशाला आवाज पाठवता? वेदाच्या विरोधात ज्याचं जीवन असेल बाप हो, तो चांडाळ आहे. कसं बरं? वेदाने अशी संहिता ठरवली, मातृदेवो भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव. कळलं तुम्हाला? माय देव आहे, बाप देव आहे, गुरुदेव आहेत, अतिथी देव आहे. ही वेदाने ठरवलेली संहिता आहे. या संहितेप्रमाणे ज्याचं जीवन असेल बापो, त्याच्या गळा माळ असो नसो तरी तो आस्तिक आहे सर. पण या संहितेच्या विरोधात ज्याचं जीवन असेल ना, तो वाऱ्या करणारा असला तरी तो नास्तिक आहे, तो चांडाळ आहे, तो खळ आहे. त्याला चांडाळ म्हणतात, चांडाळ. काय झालं?
कौशिक नावाचे एक ऋषी झाले. कोणते ऋषी? कौशिक. हळू बोला. कौशिक नावाचे एक ऋषी झाले. ते गंडकी नदीच्या तीराने फिरत असताना कोणीतरी एक श्री नदीच्या काठाला त्यांनी पाहिली आणि स्वतःहून ते कौशिक मुनी त्या बाईपर्यंत चालत चालत गेले. काही अंतरावर थांबले आणि त्या बाईला आवाज दिला, माई काय करतायत? कौशिकांनी त्या बाईला आवाज दिला, माई काय करतायत? खर तर कोणीही महात्म्याने अपरिचित बाईशी असं नातं लावू नये. फक्त तिला माई म्हणावं. ताई, वहिनी, मावशी अजिबात नाही. फक्त काय म्हणावं? माई. माई काय करतायत असा शब्द उच्चारला. त्या बाईनी भला मोठा पदर घेतला, मर्यादा सांभाळली, खालीमान घातली आणि ती बाई म्हणते, महाराज मी काय करते विचारू नका, इकडे येऊ नका, चालते व्हा. बारीक आहे का? नदीच्या काठावर आपण बसलोय, चालते व्हा. कौशिक मुनी म्हणतात, का? तर ती बाई म्हणे, मी चांडाळीन. हे चांडाळीन आपला विषय चांडाळापासून आहे. मी चांडाळीन आहे. चांडाळीन? हा. कसं काय? महाराज नका बोलतं करा, मी रजस्वला अवस्थेमध्ये आहे, मी चांडाळीन आहे. तरी पण महाराज 2 पाऊल तिच्याकडे गेले. काय करतात तुम्ही इथे? दुपारचे 11:30 वाजले होते. ती बाई म्हणते, महाराज 11:30 वाजले. क्षुधा तीव्र झाली. ती शांत करण्याकरता या खळगीमध्ये काहीतरी टाकावं, काहीतरी खावं, ती शांत करावी, त्याच्याकरता मी काहीतरी शिजवते. समोर चूल पण दिसलं. महाराज म्हणतात, बाई काय शिजवतायत? ती बाई म्हणे, महाराज कशाला विचारतात, मी चांडाळीने म्हटली ना तुम्हाला, मी काय शिजवते, काय आपण सांग म्हटलं, काय शिजवते? ती बाई म्हटली, आत्ता ऐन वेळेला अन्न उपलब्ध न झाल्यामुळे आणि भूक तर फार तीव्र झाल्यामुळे काहीतरी खावं ह्या हेतूने मी एक छोटस कुत्र्याचं पिलू मारलं आणि ते शिजू घातलं. म्हणे, अरे बापरे, कुत्र्याचं पिलू? म्हणून तर मी स्वतःला चांडाळीन म्हणते म्हणे. महाराजांनी त्या चुलीकडे पाहिलं कनी, थोडासा वास घाण आला आणि महाराज म्हणतात, बाई असे का ना कुत्र्याचं पिलू, पण दुर्गंध फार आहे, फार वास, अपवित्र घाण वास येतो, का बरं? ती बाई म्हणे, महाराज कशाला विचारतात, ते कुत्र्याचं पिलू जे शिजू घातलं ना म्हणे मी, ते पाण्यामध्ये नाही म्हणे, मग ते दारूमध्ये शिजवते म्हणे. ऐका आता, दारूमध्ये? म्हणे, हा ना महाराज, म्हणून तुम्ही स्वतःला चांडाळीन म्हटली. बरोबर. महाराजांनी त्या पात्राकडे पाहिलं, ज्या भांड्यामध्ये ते मांस शिजवत होतं ते भांडं स्टीलचं, तांब्याचं, तांबरं, हे कोणतंच नव्हतं, पितळी नव्हतं. बाई ज्या पात्रामध्ये मांस शिजवते ते पात्र कोणत्या धातूचं आहे ग? ती म्हणे, महाराज कशाला त्रास घेता, मी चांडाळीने सांगितलं तुम्हाला, ते पात्र वगैरे नाही म्हणे, मग भांडा नाही म्हणे, मग शेजारी अमरधाम आहे, मेलेल्या माणसाची कवटी आणली आणि त्या कवटीमध्ये मांस शिजवते. महाराज म्हणे, अरे बापरे, कवटीमध्ये शिजवते? म्हणून तुम्ही स्वतःला चांडाळीन म्हटली, मी वाईट आहे, दुर्जन आहे. महाराजांनी त्या पात्राकडे बारीक निरखून पाहिलं कनी, तर त्या पात्रावर त्या बाईने तिच्या पायाची, डाव्या पायाची चप्पल पालथी घातलेली होती त्या पात्रावर. बरं कसं? महाराज म्हणे, बाई ही डाव्या पायाची चप्पल का पालथी घातली? ती म्हणे, महाराज माझ्या या पवित्र अन्नाला एखाद्या चांडाळाची नजर लागू नये त्याच्याकरता. आता ऐका, कीर्तन ऐका महिला मंडळ, तुम्ही पण सगळे, चांडाळाची नजर लागू नये. महाराज म्हणे, अरे बापरे, एक तर तू रजस्वला अपवित्र चांडाळ, कुत्र्याचं मांस शिजवते ते अपवित्र, दारू मध्ये शिजवते ते अपवित्र, मेल्या माणसाच्या कवटीमध्ये शिजवते ते अपवित्र. महाराज, बाई एवढं अपवित्र मांस आणि याला कोण चांडाळाचा नजर लागेल बरं? कोणत्या चांडाळाची नजर लागेल? असं जेव्हा कौशिक ऋषी म्हटले, त्याला ती बाई ताड दिशी उभी राहिली आणि ती म्हणे, महाराज तोंड आवरा. म्हणे, काय? या मांसाला सुद्धा नजर लागेल असे चांडाळ समाजामध्ये वावरतायत म्हणे. म्हणे, कोण? जे स्वतः धार्मिक म्हणून घेत असतील आणि माय बापाची सेवा करत नसतील अशा चांडाळांची नजर लागू शकते. ध्यानात आलं तुमच्या? ध्यानात आलं? मला काय काय सांगायचं? याचा अर्थ हे नास्तिक आहेत. हे कोण आहेत बाबा? हे नास्तिक आहेत. पण एक वर्ग असा आहे की तो परिपूर्णपणाने आस्तिक आहे. त्या आस्तिकांच्या यादीमध्ये 3 प्रकार पडतात. पुन्हा आस्तिकांच्या यादीमध्ये 3 प्रकार पडतात: रजोगुणी, तमोगुणी आणि शुद्ध सत्वगुणी. तुकोबारायांचं प्रमाण म्हणा,
प्रकाराचं तीन तुका म्हणे जन तुका मन केले जन तुका मन केले जन कराते तीन तुका मन केला तुन मन केला तीन तुका मन केला प्रकाराचे तीन तुका मन केले जन 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 तुका मन केला तीन प्रकार आहेत म्हणे आस्तिकांमध्ये. स्वर तुम्हाला उंच झाला तो आज जरा. आस्तिकांमध्ये मी तसा उंचच आहे. आस्तिकांमध्ये तीन प्रकार आहेत. देव धर्म करणार तीन प्रकार आहेत म्हणे. कसे प्रकार आहेत? कमी वेळेत कीर्तन म्हणतोय. पहिला वर्ग असा आहे, केलेल्या देवांना शरण जातो, पहिला आस्तिक आहे रोहित महाराज. दुसरा आस्तिक असा आहे, झालेल्या देवांना शरण जातो, दुसरा आस्तिक आहे. आणि तिसरा आस्तिक असा आहे की स्वयंभू देवाला शरण जाणार, तिसरा आस्तिक आहे. बरं का? पहिला आस्तिक असा आहे, केलेल्या देवांना शरण जातो, आपल्याला पटेल त्या देवाला शेंदूर लावला की त्याला आपल्या पद्धतीने नाव ठेवतो, हा केलेल्या देवांना शरण जाणार आस्तिक आहे. शेंदरी हेंदरी दैवते सोडून द्यायचा विषय. दुसरा आस्तिक असा आहे, केलेले देवनी झालेले देव आहेत काही, या विश्वामध्ये काही देव झालेले आहेत. देव होता येतं बरं का, देव होता येतं. कोण देव होईल? माणसं सुद्धा देव होतात, फक्त तुमची वर्तणूक चांगली ठेवा बरं का. वर्तणूक चांगली ठेवली की माणसं, लोक म्हणतात ना काय देवासारखा माणूस आहे असं म्हणतात, आणि पुन्हा वर्तणूक जर सुधारली की लोक म्हणतात काय देव माणूस आहे. आमच्याकडे सटाणा माहिती आहे तुम्हाला, बागलान म्हणतो आम्ही, बागला तुम्ही बागलान म्हणतात, सटाणा. माणसाला देव सुद्धा होता येतं महाराज. मामलेदार पदावर असताना बरं का शरद, तुझ्या ध्यानात येईल, मामलेदार पदावर असताना जे का रंजले गांधळी ही वृत्ती जिवंत असल्यामुळे यशवंतराव महाराज देव मामलेदार झाले. कळलं का तुम्हाला? हे आमच्याकडचे, तुम्हाला कळणार नाही. देव मामलेदार यशवंतराव महाराज. वर्तणूक चांगली ठेवा, माणसाला देव होता येतं. देव होता येतं. एक म्हणे हे साधे देव नाही म्हणे, मग तुम्हाला ब्रह्मदेव सुद्धा होता येईल आणि तुम्हाला इंद्र सुद्धा होता येईल. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मदेव ज्याला व्हायचा असेल त्याच्याकरता मार्ग मोकळा केला, आणि इंद्र ज्याला व्हायचा असेल त्याच्याकरता मार्ग मोकळा केला. तुम्हाला दोघांपैकी जर एखाद्याला इच्छा असेल इंद्र व्हायची तर तुम्हाला इंद्र होता येईल बरं का चोपदार. तुम्हाला जर ब्रह्मदेव व्हायचं असेल तर तुम्हाला ब्रह्मदेव बी होता येईल. मग ब्रह्मदेव होण्याकरता काय करावं लागतं आणि इंद्र होण्याकरता काय करावं लागतं, तर ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज ज्याला ब्रह्मदेव व्हायचं ना त्याच्याकरता ओवी वापरतात. ऐका हा. शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्म करी तोची ब्रह्मा आननो हे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्याला ब्रह्मदेव व्हायचं ना भाऊ त्याने काय करा, 100 जन्म ब्राह्मणाच्या घरी या म्हणे सलग. किती सांगितले? 1 आणि 2 बरं, सलग. हा झाला की तो झाला की तो झाला की तो. 100 जन्म कोणाच्या घरी? ब्राह्मणाच्या घरी. आणि ब्राह्मणाच्या घरी जन्म घेऊन घरी न जेवताना कायम ढाब्यावर जेवला पाहिजे तो. जन्मोनी ब्रह्मकर्मा, ब्राह्मणाच्या घरी जन्म घेऊन ब्रह्मकर्मामध्ये निपुण असला पाहिजे. 100 जन्म ब्राह्मणाच्या घरी घेऊन ब्रह्मकर्म करेल तो ब्रह्मदेव होईल. ब्रह्मदेव होता येतो. हा झालेला देव आहे. अजून झालेला देव कोणता? इंद्र हा झालेला देव आहे. इंद्र कोण होतं? ज्ञानेश्वर महाराज पुढे वर्णन करतात. 100 यज्ञ ज्यांनी केले. किती? 100 यज्ञ. यज्ञ करणं फार अवघड नाही, ऐकून ठेवा, कानावर जाऊ द्या. यज्ञ करणं तर सोपं आहे. कसं सोपं आहे? ऐकून ठेवा. ज्या जागेवर यज्ञ करायचा त्या जागेमध्ये कोणत्याही कालामध्ये कोणतंही हाड पुरलेलं नसावं. पहिली गोष्ट. ब्राह्मण मंत्र म्हणणारे शुद्ध असले पाहिजे. त्यांचा थोडासा मंत्र चुकला तर शाण्याला वेडेपर्यंत प्राप्त होतो. मंत्र तळे थोडा तरी धडची होई वेडा. मंत्र म्हणणारे चांगले असले पाहिजे. आहुती टाकणारा असा मला वाटतं जागरूक असला पाहिजे. इंद्राय स्वाहा. स्वाहा म्हटल्याबरोबर
तो असा अंगठा जमात राहील एखादा, तसं नाही चालत तिथे. स्वाहा म्हटल्यावर आहुती पडली पाहिजे, ते पण चांगलं पाहिजे. अजून सोपा एक प्रकार सांगतो मी. काय 7 दिवस पर्यंत यज्ञ चालला ना भाऊ, त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडेसारखी गावरानी तुपाची धार अखंड चालू ठेवायची असते. ते काय एवढं अवघड कधी राहणार आता, इतका अवघड आहे. असा एक यज्ञ नाही, किती सांगितले, 100 यज्ञ केले की तो इंद्र होतो. म्हणजे हा झालेला देव आहे. काही झालेले देव आहेत, काही केलेले देव आहेत, आणि एक असणारा एक स्वयंभू परमात्मा विटेवर जो उभा आहे ना, तो नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया. तो खरा द्वारकेचा आहे, पण तिकून पुंडलिकाला भेटण्याकरता आला. तुकोबाराय सांगतात, काही झालेल्या देवांना काही केलेल्या देवांना शरण जातात, पण आम्ही असे पाणीदार उपासक आहोत. आम्ही झालेल्या देवांकडे पाहत नाही ना केलेल्या देवांकडे पाहत नाही. मी एकाने महाराजांना प्रश्न केला, म्हणे महाराज, मग तुम्ही ज्या देवाची उपासना करतात त्या देवाची उपासना मला पण करायची. म्हणे मग त्या देवाचं नाव सांगा. नाव ऐका. काय सांगितलं, नाव सांगा. नाव. तुकाराम महाराज त्या समोरच्याला म्हणे, मी ज्या देवाची उपासना करतो त्याचं नाव जर तुला मी सांगायचं ठरवलं तर कोणतं नाव सांगू. म्हणे का बरं, त्याचं नाव का एक आहे का? त्याचे रूप अनंत, त्याचे गुण अनंत, त्याचे लीला अनंत, कळत पहा, त्याचे कार्य अनंत, त्याचे स्वरूप अनंत, त्याचे नाव अनंत, त्याचे एक नाव अनंत. बारीक राहतो, बारीक गोष्टी निकळत. अनंत म्हणते माझी या स्वामी ते, किंवा बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. समोरच्याने विचारलं त्याचं नाव सांगा. महाराज म्हणे त्याचं कोणतं नाव सांगू, त्याचं काही एक नाव आहे का, हजारो त्याचे नाव आहेत. तो म्हटला मग 1000 नावांपैकी नाव जर तुम्ही सांगत नाही, पण त्या देवाला आम्ही शरण जाणार तर आम्हाला त्याची ओळख झाली पाहिजे. कळलं ना, आम्हाला ओळख झाली पाहिजे. मग महाराज म्हणतात त्याची ओळख होण्याकरता नाव सांगण्याची काय गरज. म्हणे का बरं, अरे त्याची ओळख शुद्धता मी लक्षणाने करू शकतो. लक्षणाने म्हणे हा असं असं. म्हणे महाराज मग काय लक्षण आहेत त्याचे, तर त्याचे जे लक्षण आहेत देवाचे ते सगळे लक्षण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात भोळे भाविक है जुनाट चांगले, 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 भोळे भाविक है जुनाट
श्री तुकाराम महाराज सांगतात, मी ज्या देवाला शरण गेलो त्या परमात्म्याकडे काही लक्षणं आहेत, ती यादी प्रतिपादन करतो. म्हणजे काय लक्षण आहेत, तर लक्षणांची यादी ऐका, म्हणजे कीर्तन ध्यानात येईल. ऐका, पहिलं लक्षण आहे तो परमात्मा भोळा आहे. नंबर 2 तो भाविक आहे. नंबर 3 तो जुनाट आहे. नंबर 4 तो चांगला आहे. नंबर 5 तो प्रसंगी भक्ता करता लहानही होतो आणि प्रसंगी भक्ता करता महानही होतो. काही यादी प्रकाशित केली महाराजांनी. हो, महाराजांत पहिलं लक्षण असं आहे त्याच्याजवळ, तो परमात्मा भोळा आहे. श्री तुकाराम महाराज देवाला भोळ म्हणतात. खर तर तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला भोळ म्हणून या विश्वामध्ये भोळी देवता फक्त एकच झाली. कोणती? वारे वा, भगवान शंकर परमात्मा, त्यांना सगळ्या संतांनी भोळ म्हटलं. ते भोळे असतील तो भाग गौणे, पण तुकाराम महाराजांनी विटेवरच्या देवाला भोळे म्हटलं. महाराज म्हणे, तुम्ही ऐका, काय म्हटलं त्याला? भोळ म्हटलं. मी तुम्हाला असं विचारतो, तो विटेवरचा परमात्मा भोळा आहे का चतुर आहे? चतुरातू शिरोमणी म्हणजे मालक आहे, चतुरांचा शिरोमणी किंवा देव चतुर जाणून अंतर्वर्तत असे. तो परमात्मा भोळाने, तो चतुर आहे. त्याच्या चतुराया सांगता सांगता हजारो कीर्तनकार मरून गेले, उरलेले मरून जातील, पण त्याच्या चतुराया संपणार नाही. तो जर एवढा चतुर असेल तर तुकाराम महाराज त्याला भोळे का म्हणावं? कळलं तुम्हाला? तो किती चतुर आहे, तो किती चतुर आहे. त्याची चतुर एक मुद्दा सांगतो फक्त. ज्या वेळेला कौरव पांडवांच्या युद्धाला प्रारंभ झाला, एका बाजूला कौरव आहेत, एका बाजूला पांडव आहेत. कोणी कोणाबरोबर युद्ध करावं अशी चर्चा चालू आहे. दोन्ही सैन्यांच्या मधून भगवान कृष्ण परमात्म्याचे मोठे बंधू बळीराम दादा खांद्यावर नांगर घेतला, हातात मुसळ घेतला, निघाले असे. अचानक कृष्ण परमात्म्याने पहिलं म्हणे, अरे बाप रे, बळीराम दादा चालला. भगवान म्हणे, हा आपल्या तालाने तरी चालेल, पण तिकडे तरी जायला नको. भगवान असा संकल्प करीत नाही, म्हणत नाही, तोपर्यंत बळीराम दादा कौरवांमध्ये जाऊन बसले. भगवान अरे 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 वाईट आहे, हा तिकडे जायला नको, पण याला काढतो म्हणे बरोबर. तिकडे चर्चा चालू झाली कौरवांची, बळीराम दादाची. कृष्ण परमात्म्याने नकुलाला बोलवलं. नकुला इकडे. म्हणे काय? दादा त्यांच्यात बसले. पाहिलं? म्हणे हा ना दादा, पाहिलं ना देवा. काय करू? तिथे जाय, जोरात आवाज काढ आणि कृष्णाचा निरोप आहे दादा तुम्हाला असं म्हण. म्हणे बर, काय निरोप सांगू? त्यांना बाहेर बोलव त्यांच्यातनं. आणि काय करू? काहीच नाही, फक्त दादाच्या असा कानाला तोंड लाव आणि फक्त होट हालून दे. पुढे पुढे मी करेल काय करायचं. पहा काय देवाचे गेम असतात. मी असं म्हणेल, ज्याला राजकारण शिकायचं असेल ना भाऊ, त्यांनी महाभारत वाचत जा. कसले माणसं कुठे फोडायचे काय नाही गेम करायचं असेल. नकुल बरोबर गेला त्या बैठकीवर. दादा काय रे नकुला? करे आता कृष्णाचा तुम्हाला निरोप आहे. सांगणारी ते कौरव ऐकतील. काय शब्द वापरला त्यांनी बी? निरोप सांगणारे बोलते आगाव असतात, वाढूनच सांगतात ते अजून बरं का. कौरव ऐकतील. दुर्योधन म्हणे, दादा ऐकून या, काय निरोप आहे पा. उठले बळीराम दादा त्यांच्यातून, नकुलाकडे बाहेर गेले. सांगणार इकडे या, ते जवळ आहे. पुन्हा बाजूला नेलं आणि काय रे कानात सांगायला सांगितलं म्हणे. दादा असे खाली वाकले. या पोऱ्याने नकुलाने दादाच्या कानाला तोंड लावलं. कौरव म्हणे 100% काहीतरी गेम आहे भाऊ. आणि असे होट हल्ले, फक्त होटच हलवले, ठरलंच तसं होतं आणि पळून गेला. ए पोरा निघून गेला तोपर्यंत. पुन्हा दादा बैठकीत बसले आणि मग दुर्योधन म्हणे, दादा काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? काही नाही रे, काहीच सांगितलं नाही, काही नाही. काय दादा, अरे आमच्यातनं उठवलं तुम्हाला, तिकडे घेऊन गेला, काहीतरी सांगण्या नाही, शपथ काहीच सांगितलं नाही. काय दादा, अरे त्याचे होट आले ते सुद्धा आम्ही पाहिलं. अरे खरंच आहे ना. मग दुर्योधन म्हणे, दादा तुम्ही राहतात आमच्यात पण काम त्यांचं करतात असं वाटायला लागलं म्हणे. मग दादाची सरकले. दादा म्हणे, नालायक हो, ते पोरे मला काहीच सांगत नाही, तरी तुम्ही माझ्यावर संशय घेता. जा म्हणे, मला तुम्ही बी नका आणि ते बी नका, चालू तीर्थाला निघून. कृष्ण परमात्मा म्हणे, निघ रे, तेवढा करतास तमासा म्हाताडा म्हणे, मी तू निघ फक्त तिथून. याला म्हणतात चतुर. काय म्हणतात त्याला? मग तो जर इतका चतुर होता भाऊ, तर त्याला तुकाराम महाराजांनी भोळे म्हणावं का? बरं ना. आता तुम्हाला विचारतो महाराज, आपल्या भागात तिकडचे तुम्ही, देव चतुर का भोळा? हा नेमकं सांगा. काय आणि अभंगात काय म्हणाले? मग चतुर का भोळा?
सांग बोला ना बोला ना बोला 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 बोला. काय अडचण नाही बोला. मी थांबून जातो थोडा फिरी बिर जरा तुम्ही बोला बोला. ही आपण सोडवण्याची पद्धती दादा ती तशी. रोहित महाराज देव चतुर का बोळा चतुर आणि आपण काय म्हणेल चतुर का बोळा तसा तो चतुर्वी तसा तो आणि तसा तो दोन्ही एकच सांगणार. मी कीर्तनकार बी आणि बेवडे बी एकच कोणतं तरी म्हणा ना. आता कसं काय म्हणता येईल तुम्हाला एकच म्हणा ना कोणतं तरी. एक तर चतुर नेते एक नंबर करू का नंबर लावतो सर तर काय लागतं. ऐका दुसरा मुद्दा सांगतो. तसा तो चतुरच आहे आणि तसा तो भोळा आहे. तेच उत्तर बरोबर आहे. पण त्याला भोळे का बरं म्हटलं असा एक प्रश्न सांगून दिला आता. आणि भोळ्याला शरण जाण्यात फायदा का चतुराला शरण जाण्यात फायदा ते बी सांगेल. समाजामध्ये जी किंमत आहे ती चतुरांना किंमत असते का भोळ्यांना किंमत असते. रोहित महाराज भोळा म्हणजे काय विचार शून्य कर्तव्यहीन अज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे भोळा. त्याला कोण किंमत देईल. तुमच्या ग्रामपंचायतने असं केलं का गावातले सगळे चक्रम एकत्र करून शाळ श्रीफळ सत्कार असं केलं का कोणी सांगा ना कोण करतं. चतुराला शाळ श्रीफळ का चक्रमाला भोळ्याला कोण विचारतं. तुम्ही त्या याला ओळखायचे पा तो तुम्ही ओळखायचे ना तो बिरबल कुठे भेटणार होता का बरं त्याला किंमत होती. इकून प्रश्न केला की तिकून उत्तर चतुर होता तो बिरबल बरं ना ज्ञानी होता. आता इतका विचित्र होता तो बिरबल. एक दिवशी बादशाह काय म्हणे बिरबल जी सरकार अरे दररोज मी प्रश्न विचारतो तू उत्तर देतो म्हणे. मग आजच्या दिवस तू विचार मी उत्तर देतो. बिरबल म्हणे तुम्ही जरी राजा आहेत पण भेजा कमी तुम्हाला नाही. असं काही करू नका तुम्हीच विचार. अरे विचार बिरबल होतं त्यांनी एका मिनिटात विचारलं सरकार बोल छोटा प्रश्न आहे विचार. हा सूर्य दररोज पूर्वेलाच का बरं होतो त्याचं उत्तर द्या म्हणजे. सूर्य दररोज पूर्वेलाच का बरं उत्तर. बादशाह हातात झाला घाम यायला लागला हिवाळा होता तरी. बादशाला उत्तर काही सापडेना आणि बादशाने आवा आणला बिरबल काय अरे असा छोटा प्रश्न विचारून माझी इज्जत घेतो का म्हणे मग अरे असा प्रश्न एखाद्या मूर्खाला विचार. बिरबल म्हणे म्हणून तो विचारला होता ना. याला बिरबल असे म्हणतात. हे काय इतकं बारीक काय केलं त्याला बिरबल म्हणतात. इकून प्रश्न तिकून उत्तर तयार. माणसाला कोणतं कसं ज्ञान पाहिजे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मी विद्यते गीता असं शिकवते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू विश्वात कोणतीच नाही. चोर हिरावत नाही दिल्याने कमी होत नाही ठेवून ठेवल्याने गंजत नाही कळण तुम्हाला सडत नाही असं ज्ञान पवित्र भाऊ ते भोळ्या माणसाकडे नसतं ना. भोळ्याला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे काही ना काहीच कळत नाही. काय झालं आमच्याकडे कीर्तन रंगात आलं आणि विनेकरांनी विडी पेटवली. कधी माहिती नाही हे नाही पिणार मला 100% गॅरंटी. विडी पेटवली मी ते विनेकरांनी म्हटलं का हो बाबा अरे कीर्तनात विडी प्यायला लागेल ते बरोबर नाही. तो नाही बाबा बयान येऊ भरायची हो. मी म्हटलं बिडी फेको कीर्तनात चालत नाही ना त्यांना माहिती ज्ञान नाही ना ते. त्यांनी विडी नुकतीच पेटवली आणि फेकली नाही बिडी अशी विण्यावर कुचकरून घेतली खिशामध्ये ठेवून घेतली. त्याला म्हणतात दादा अरे विना म्हणजे आमचा वारकऱ्यांचा आत्मा त्याच्यावर बिडी तुमने रुमना म्हणे आम्हा कितला तरी बदल तो रुमना म्हणे त्याले नाही ज्ञान आहे ना सदृश ज्ञान पाहिजे. बऱ्याच गोष्टी भोळेपणाने नाही कळल्या की मोठा घोळ होतो बरं का. चाळीसगावला कीर्तन चालू होतं रंगात. हिरे महाराज चाळीसगावला दचकाय दूध ना होतो. चाळीसगावला कीर्तन असं रंगात चालू होतं. पांडेचार लावलेलं होतं आणि मला प्रमाण मानायचं आज स्वर लावला फोकस कमी झाला ते 40 गावाला सांग रे ते फोकस कमी झाला रे. त्याला फक्त वाजवता यायचा पण लावता काही येईना. त्याने असा फोकस उभा केला असं ठोकला लागला बरोबर पण मी अशी तटस्थ भूमिका घेतली. तो म्हणे साला मला बी कळत नाही बुवा तो बोलता ताट दिसतो तो बी सांगत नाही काय करावं. त्याच्या समोर एक म्हातारा बसला होता असा म्हातारा 90 आसपास. ते म्हाताराने अशी मान हलय मान हलवल्यावर तो पोकाच्या म्हणे म्हाताऱ्याला कळतं बरोबर. त्याने मान हलय का तो असा ठोके पुडी फुटटायची पुडी आणि पुडी फुटल्यावर तो पोकवायच्या त्या म्हातारा म्हणे बाबा अरे पुडी फुटी का तरी मान झालंच का. तो म्हातारा म्हणे मला काहीच कळत नाही म्हणे मान झालं चाल काय करू म्हणे मी
म्हणतात भोळेपणा. काय ते म्हणे? तुम्ही म्हणे तसे कीर्तन करा तर तसे तसे होतात. माणसाला कोणतं का असं ज्ञान पाहिजे. काय झालं आमच्याकडे एक कीर्तनकार वाटलेले असतात. ज्यांनी कीर्तनकार घेतला की तो हार टाकतो. तुमच्या तशी पद्धत आहे ना. ज्यांनी कीर्तनकार घेतला तो हार टाकतो. नवीन जगाने कीर्तनकार घेतला विठोबर कुई केलं तो हार टाकायला आला. आता त्याने आयुष्यात कधी हारले बी हातला नाही. येता येता त्याने हार उचला मन गाळून टाकला. एक बघ नाही भाऊ बुक्का लावून राही ना. तो म्हणे आत्याने आयले. तो आत्याने आयले म्हणे. मग त्याने बुक्क्याची डबी उचलली. मग असा नीट बुक्का लावा ना भाऊ. असा बुक्का लावा ना. कधी माहिती नाही अशी बुक्क्याची डबी हातावर कानी केली. मला असा राग आला आणि एका पोऱ्याला विचारलं काय काय म्हणतं कर काय प्रकार आहे. जाऊ दे होता त्या तो कोणी बैले बरच ना. मग मी गोर आता काय काय प्रकार काय कळतं तुम्हाला. मला काय म्हणायचं आता. ज्ञान भोळेपणा इतका घातक आहे. ऐका मग भोळेपणा जर इतका घातक आहे भाऊ अज्ञान इतकं घातक आहे तर तुकोबा राय सांगतात मी ज्याला शरण गेलो तो कसा आहे. त्याला महाराजांनी भोळ म्हणावं का. तो जर एवढा तो भोळ का म्हणावं. आता ऐका भोळ का म्हणावं. भोळे म्हणण्याच्या पाठीमागे काहीतरी इतिहास दडलेला आहे. भोळ म्हणण्याच्या पाठीमागे काहीतरी मार्मिकता आहे. मार्मिकता का भोळ म्हणतात. कमी वेळेत ऐका बाप हो. दोन पुढारी असे गल्लीने चालले. भोळ म्हणण्याचं कारण भोळ म्हणण्याचं कारण आहे का. दोन पुढारी गल्लीने चालले. दोघांचा अधिकार सारखाच होता पण चालण्यामध्ये 10 फुटाचं अंतर होतं. सकाळची 8 वाजेची वेळ होती. ओट्यावर एक 2 वर्षाचं पोरग आई नसताना ओट्यावर उभं होतं. आई गैरहजर होती. त्या पोऱ्याचा झोल गेला आणि पोरग गढरीत पडलं. बारीक ऐकलं तर कळेल. पोरग जेव्हा गढरीत पडलं हे पुढच्या पुढाऱ्याने पाहिलं. तो म्हटलं अरे बापरे पोरे गढरीत पडलं पण त्याची माय गैरहजेरी त्या पोरीला उचललं पाहिजे. पण मी मुंबईला चाललो कपडे तर माखून जातील. ऐका आता बारीक. तो सरळ त्या पोऱ्याकडे पाहत राहिला आणि चालतच राहिला. मागून 10 फुटावरचा पुढारी मागचा आला. त्यांनी पाहिलं की अरे बापरे आई गैरहजर असताना पोरग गढरीत पडलं. छे म्हटले भरतील तर भरतील कपडे. मुलाला गढरीतनं वरती घेतलं. नळावर नेलं स्वच्छ केलं आणि त्याच्या आईकडे सुपूर्त केलं. दृष्टांत इतकाच असावा. त्या आईने या दोघं मुलांच्या बाबतीत काय वक्तव्य केलं असेल. ती माय म्हणते पुढचा जाऊ द्या काय होता तुम्हाला घेणे देणं नाही पण मागचा पुढारी मागचा माणूस किती चांगला. त्यांनी स्वतःचा मोठेपणा बाजूला केला. स्वतःच्या कपड्याचा विचार केला नाही आणि गडरीतनं माझ्या पोराला वरती घेतलं. किती माणूस भोळा. कळलं तुम्हाला किती माणूस भोळा. याच अनुषंगाने श्री तुकोबा राय महाराज देवाला भोळे म्हणतात. तो फार मोठा आहे भाऊ. एवढा प्रभू अनंत ब्रह्मांडे उदरी किंवा अनंत ब्रह्मांडे एका रोमी आईशी धेंडे. तो इतका मोठा परमात्मा आहे. पण आमच्या भक्तांकडे एखादं संकट कोसळलं तर आपला मोठेपणा बाजूला ठेवतो. आपल्या अधिकाराचा विचार करणे नीचातलं नीच काम करण्याकरता तो तयार होतो. याच अनुषंगाने तुकोबा राय त्याला भोळे असे म्हणतात. विठ्ठल भोळे एक लक्षण झालं बाबा. दुसरं लक्षण आहे की तो परमात्मा भाविक आहे. किती भाविक आहे. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पितांबर सुटेपर्यंत बेभान होऊन नाचत राहिला इतका तो भाविक आहे. चला पुढे. नंबर 3 लक्षण तो जुनाट आहे. संस्थेत ज्यांनी अभ्यास केला असेल. तुम्ही 4 वर्ष संस्थेत सुटले. तुम्हाला मला वाटतं विचारसागर होता ना संस्थेत. पंचदशी प्रभाकरला हात लावला का थोडासा. वृत्ती प्रभाकर मग तो ज्ञानेश्वरी पंचदशी बरोबर. तो जुनाट आहे. जुनाट शब्दाची व्याख्या करीत असताना मला वाटतं तो अनादि शांत आहे की अनादि अनंत आहे असा विषय आला असेल. पा तो अनादि शांत नसून अनादि अनंत आहे. जुनाट जुगादीचे नाणी आहे. ज्यावेळेला काहीच नव्हतं चंद्र सूर्य तारांगणे अवघे शून्यच होते पाहि त्यावेळेला ते होतं कान्होबा. तो जुनाट आहे. चला भोळा सांगितला भाविक सांगितला जुनाट सांगितला. बाबा चौथं लक्षण तो चांगला आहे. चांगला म्हणजे काय. अरे त्याच्या खरं तर चांगला का त्याला म्हणावं. त्याच्यावर 6 गुण आहेत म्हणून तो चांगला आहे. कोणते 6 गुण तर ज्ञानोबा राय लिहितात.
यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुण वर्य वस्ती जेथ म्हणून तो भगवंत. हे 6 गुण त्याच्याजवळ आहेत म्हणून त्याला चांगलं म्हटलं. पुन्हा चांगलं का म्हटलं त्याला, तर त्यांनी एक एक गुण एक एक भक्ताला देऊन टाकला, आपल्याजवळ ठेवला नाही. यशस चोरविला मारुती, लंका दिली बिभीषणा प्रती, अवदार्य देऊन कर्ण हाती, कीर्ती दिगंती फाकविली. हे गुण देऊन टाकले म्हणून तो काय आहे, चांगला आहे. देणाऱ्याला चांगलं म्हणतात बर का. गुण आहेत म्हणून चांगला आहे, आणि गुण देऊन टाकले म्हणून तो चांगला आहे. पुन्हा चांगला का म्हटलं बाबा, तो दिसण्याकरताच खरा चांगला आहे असं म्हणतात. राजस सुकुमार मदनाचा कीर्तनामध्ये पेटी पाहिजे. नाही ती पेटी तर दान पेटी तरी पाहिजे होती. या झाला येतो ना. भगवान परमात्मा चांगला आहे. ऐका ऐका, गुण त्याच्याजवळ फार आहे तो म्हणून त्याला चांगलं म्हटलं. का बरं, काय गुण आहेत, मला वेळ संपून जाईल. राम अवतारामधला गुण सांगतोय. कसं चालता चालता एका दगडाला पाय लावला तरी दगडाची शिळा झाली. काय झाली, दगडाची शिळा. दगडाची काय झाली, स्त्री झाली, बाई झाली. शिळा नाही, शिळा म्हणजे दगड. सत चालता चालता झालं, ऐकून येत ना तुम्ही, असं चालता दगडाला पाय लावलं की दगडाची काय झाली, हे हा गुण त्याच्याजवळ होता ना. आणि खरं तर मी हे प्रकरण वाचलं बर का, प्रकरण वाचलं मंडळी, तेव्हापासून माझ्या डोक्यात असं आलं, तो गुण आता एखाद्याच्या पायात पाहिजे होता. नाही बाकी नसना कीर्तनकारांना पण मना पायमा तरी पाहिजे होता. आणि समजा हिरे महाराज माझ्या पायात जर असा गुण राहिला असता, दगडाला पाय लावल्यावर बाई होते, तर खरं सांगा माया कीर्तनाला गर्दी जास्त कोणी केली असती, जास्त होतच नाही. मोकळाने येतात त्या भाऊ, कोणले कशा रंगना कशा उंचीना, दगड दगड काय के गायक बिले येतात त्या अजून वैल नाही. हे गुण आहेत म्हणून त्याला चांगलं म्हटलं. अजून का बरं चांगलं म्हटलं, अरे सद कृष्ण अवतारामध्ये त्यांनी मुरली वाजवली तरी सगळ्या गवळणी वेड्या होत होत्या. हा गुण आहे, त्याच्याजवळ गुण आहे, तो चांगला आहे, गोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. आणि 5वं लक्षण असं स्ट्रॉंग आहे, तो भक्ता करता प्रसंगी लहान होतो आणि भक्ता करता प्रसंगी मोठाही होतो. याच्याकरता अर्ध्या मिनिटात तुम्हाला उदाहरण सांगतो. बोलना का रे बरोबर. काय झालं, कर्नाटकामध्ये आनागोंदी नावाचं गाव आहे. कोणतं, आनागोंदी. तिथे एक वारकरी असा हातामध्ये पताका टाळ घेऊन हरे कृष्णा विठ्ठला असं उपासना करीत फिरत असताना राजाच्या दरबारात समोर गेला. सकाळची वेळ होती, तर तो कर्नाटकातला राजा तिथे त्या देवीच्या मंदिरामध्ये आरती करीत होता. देवीच्या मंदिरात आरती करत होता. हा वारकरी हसला. त्या राजाने मागे पाहिलं, कोण हसलं बुवा माझ्या पूजेला, तर वारकरी म्हणले, वारकरी बाबा का बरं असतात, आणि काय राजा, अरे स्वतःला राजा म्हणून घेतलो, काय अक्कल आहे का, म्हणे काय, अरे ह्या बाईची उपासना, काय म्हणे तो, या बाईची उपासना करतो तू, ती देवी होती म्हणे. हा, अरे अशा सगळ्या बाई आमच्या पंढरपूरला महादरबारामध्ये झाल्लोट करतायत म्हणे. कळलं का तुम्हाला, आमच्या दरबारामध्ये झाल्लोट करतायत. तो राजा म्हणे, वारकरी माझी इष्टदेवता ही देवी आहे, तू असं म्हणतो, थांब. त्याचा कान पकायला वारकऱ्याचा, चाल पंढरपूरला. पंढरपूरला घेऊन आले. तरी बाई झाडताना दाखवली तर ठीक आहे, नाही तर तुला शुळावर देईल. वारकऱ्याला पकडलं आणि पंढरपूरला आलं. वारकरी म्हणे, बोलल्या तर गेलं भाऊ, आगोपणात वही घ्या तात्या इलागा असे. कळते ना,
काय होईल तो आता. पण तो वारकरी होता, निश्चिम भाव त्याचा जागा होता. आणि तो देवाला म्हणे, देवा ही जबाबदारी तुझी, मी तिथे असं असं बोललो. तो अंतरीची तो सगळी इच्छा जाणून घेतो परमात्मा. आणि हा जेव्हा वारकरीन तो राजा पंढरपूरला आला, तर खरंच त्या राजाची देवता ती देवी पंढरपूरला झालोट करत होती. राजा म्हणे, आई साहेब तुम्ही इकडे. म्हणे, राजा तुला माहिती नाही, हा सगळ्या देवांचा आणि आमचा मालक आहे म्हणे, विटेवरचा परमात्मा. अरे बापरे म्हणे. मग राजा म्हणे, आजपर्यंत तुम्ही वाया सेवा केली रे म्हणे त्या बाईची. राजा त्या देवा पाठीमागे लागला, पंढरपूरच्या देवाला. भगवान परमात्मा प्रकट झाले. राजा काय पाहिजे म्हणे, काय नाही, त्या आसनावरची देवी उतरून आली, त्या आसनावर आता तुम्ही बसले पाहिजे. म्हणजे आनागुंदीला देवाला सांगितलं. भगवान म्हणे चालेल. भगवान आनागुंदीला गेले. इकडे काय झालं, आषाढी वारीला सगळे वारकरी पंढरपूरला गेले, तर विटेवर देव कुठे गेला, देव कुठे गेला, देव कुठे गेला. बरं आता काही धोंडा बी नाही म्हणे. कळलं का तुम्हाला मला काय म्हणायचं, देव कुठे गेला असेल. मग कळलं लोकांना की आनागोंदीचा राजा देवाला घेऊन गेला. सगळे वारकरी पंढरपूरला वाळवंटात आले आणि सगळे वारकरी म्हणतात, काय म्हणावं या देवाला, आपल्या वारकऱ्यांच्या भाकरी याला चालल्या नसतील म्हणून तो तिकडे गेला, राजाकडे गेला. त्याला कोण आणेल. एकनाथ महाराजांचे पूर्वज आजोबा भानुदास महाराज म्हणतात, मी आणतो त्या देवाला. मध्ये ते निघाले कर्नाटकात आनागोंदीला. पण ते जात असताना सगळ्या वारकऱ्यांना सांगतात, पहा मी तिकडे चाललो, तुम्ही मात्र घरी जाता कामा नये. म्हणे का बरं. बरेच चक्रम वारकरी द्वादश सोडायला घरी निघून जातात म्हणे, मी तिकून येईपर्यंत तुम्ही इथेच थांबा. हे सगळे तिथे भजन करत बसले. आनागोंदीला पोचले वारकरी. हे भानुदास महाराज, भगवान परमात्मा घाबरले. घाबरू नको, चल पंढरपूरला. भगवान म्हणे, मी यायला तयार आहे, उचला ना मला. भानुदास महाराज म्हणतात, तू एवढा आणि तुला मी कस काय उचलू. म्हणे, मग तुला तर यायचंच आहे पण मला उचलता येत नाही. म्हणे, मग काही कर, पडशीमध्ये बस आणि लहान हो. पडशी म्हणजे झोळी असायची वारकरी, या पडशीमध्ये बस, लहान हो. त्या भानुदास महाराजांच्या पाहिली भाऊ, भगवान मोठे होते पण पडशीमध्ये बसण्याकरता भगवान लहान झाले. आणि मग चालत चालत पंढरपूरला आले भानुदास महाराज. तोपर्यंत किती महिने गेले, 4 महिन्याचा कालखंड गेला. आणि तेव्हापासून हा चातुर्मास प्रारंभ झाला. कळलं का तुम्हाला. मला हे म्हणायचं आता, तो भगवान कधी मोठाही होतो आणि कधी लहानही होतो. मग तुकोबाराय सांगतात, जो भगवान लहान होतो मोठा होतो, जो भगवान जुनाट आहे, जो भगवान चांगला आहे, जो भगवान भाविक आहे आणि जो भगवान भोळा आहे, अशा देवाला आम्ही शरण गेलो. परिणाम आमच्या जीवनातली चिंता संपली आणि गर्भवासाचं दुःख संपलं. अभंगाचं दुसरं चरण म्हणून चिंता नाही आम्हाला.
ठेवण. एकाच ठेवणीमध्ये 2-3 ठेवणी वापरणारा तो मला प्राणप्रिय आवडतो बरं का. मला आणि ह्या कलाकारांच्या मध्ये काय कला आहे हे जाणून घेण्याकरता कीर्तनकार पण डोकेबाज पाहिजे. नाही तर अनेक कीर्तनकार त्यांना याच्या कळत नसल्यामुळे तो गोळच भला मोठा गोळ आहे बरं का. हे कळलं पाहिजे म्हणून माझ्या डोक्यात एक कल्पना जन्माला आली. मी कधीतरी वापरतो बरं का बाबा. गाना उसका बजाना ऐका हा. गाना उसका बजाना मोहर का नाच मुर्गी क्या जाना. कळलं डोकं पाहिजे. मनमोनी चिंता हे डबल ठेवून म्हटले ना. खरं तर आपल्याला वेळ कमी पण पाहू पुढे थोडंफार कीर्तन लांबलं चालेल ना. मग आपलं काय जेशी मिळेल तासवर थोडंसे. हे मला आग्रह करून सांगितलं ते आयराणी बोला. आता जमत नाही मला आयराणी पण म्हणे बोला जायचं थोडस बोलावं म्हणे. म्हणतात त्यांना न्यारा पैसा लागते. मी म्हणे हो दे श्री तुकोबाराय सांगतात देवा योग्य देवाला शरण गेलो. फायदा आउटपुट काय आमच्या जीवनातली चिंता संपली. काय तुकोबारायांच्या जीवनात काय चिंता होती का. अखंड आनंद पूर आला आनंदाचा. आनंदाची डोही आनंद तरंग आनंद कोंदाला मागे पुढे चिंता संपली. बरं वर्तमान काळातली तर चिंता संपली पण भविष्यात जर कर्मानुसार जन्म घेण्याची वेळ आली तर आम्हाला गर्भवासाचं दुःख राहिलं नाही. न बिहू गर्भवासा जन्म घेता विठोबा शंभर टक्के. उद्या नाशिकच्या कीर्तनामध्ये टेकवाडे गावाचे गुणवान गायल्याविना मलाही राहता येणार. असा एक अनोखा प्रयोग केला. मी म्हटलं मी काही बोललोच नाही अजून. आणि आमच्याकडे पण फटाके लावतो. आता महाराज आले होते. आता कार्यक्रम 3 दिवसाचा कार्यक्रम होता. साधारणतः 60-65 हजाराचे फटाके उडवले 3 दिवसात. बरं आपल्या गावाजवळ महाराज अचानक माझ्या कीर्तनाला त्या दिवशी आपल्या सोनार मंडळीकडे. पण हा कार्यक्रम अनोखा वाटला मला. तुमचा नंबर घेतल्यावर मी जात नाही. हे साहित्य कुठून आणलं तो पण तपास करेल. 2
नाही नाही, बारीक बोवाला एकच गंज, जाडा बोवा पाहिजे, दोन पाहिजे, मग अशा बोवा पाहिजे नाही. एक का होता ना, पण किती सुंदर होतं. काय रे शरद, बरोबर आहे ना? अलौकिक कार्यक्रम, वारी वा. त्या बाळा करता एकदा टाळ्या वाजून द्या. वा, ऐका आता. श्री तुकोबाराय सांगतात, देवा योग्य देवाला शरण गेल्यामुळे चिंता संपली आणि गर्भवासाचं दुःख संपलं, असं महाराज म्हटल्यावर समोरच्या एका पंतस्थानी प्रश्न केला. तो म्हटलो, महाराज वर्तमान काळात चिंतानी भविष्यात गर्भवास घेण्याची वेळ आली तर गर्भवासाचं दुःख राहिलं नाही. म्हणे मग हा जो तुम्हाला देह मिळालेला आहे याचं काही शेष आयुष्य शिल्लक राहिले, ते आयुष्य तुम्ही कसं घालवणार आहात? तर ते आयुष्य घालवण्याची पद्धत महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात आपुली आईच्या करू गदारो, आपुली आईच्या करू गदारो, आपुली आईच्या करू गदारो, आपुली आईच्या करू गदारो. भोगू सर्व काळ सर्व दुःखे, भोगू सर्व काळ सर्व ओ भोगू सर्व काळ सर्व सुखे, भोगू सर्व काळ महाराज सांगतात. त्याचे दात झाल्यामुळे आमच्या जीवनात चिंताने गर्भवासने पण उरलेलं आयुष्य आम्ही कसं घालू? तर थोडस आपुले आईचे करू गदारोळ आणि भोगू सर्व काळ सर्व सुख. महाराज सांगतात मी गदारोळ केलं. गदारोळ, गदारोळ शब्दाचा अर्थ काय? गदारोळ शब्दाचा माझ्याकडे पहा. गदारोळ शब्दाचा अर्थ रजोगुणी खेळणे, गदारोळ शब्दाचा अर्थ तमोगुणी खेळणे, गदारोळ शब्दाचा अर्थ सतोगुणी खेळ खेळू. तुम्ही आम्ही खेळी मिळी, पुढे काय? गदारोळी आनंदी. गदारोळ म्हणजे खेळाचाच प्रकार आहे, पण रजोगुणी तमोगुणी नसून ज्या खेळामध्ये सत्वगुण प्रधान जो खेळ असेल त्याला गदारोळ असा शब्द वापरला गेला आहे. या पृथ्वीच्या पाठीवर अनेक खेळ आहेत, त्याच्यात काही रजोगुणी खेळ आहेत आणि काही तमोगुणी खेळ आहेत. मी असं म्हणतो पत्त्यांचा जो खेळ आहे तो कोणता गुण आहे, रजो का तमो? बोला. खरं तर इकडे पत्ते खेळत नसेल. आनंद वाटला मला म्हणून सांगितलं नाही का मग झापडे असेल काय माहिती. इकडे पत्ते खेळत नसतील आणि मी पत्ते खेळणाऱ्यांना एक सूचित करतो नम्रतापूर्वक, इकडे तिकडे फाजील जागेवर पत्ते खेळण्यापेक्षा मंदिरात पत्ते खेळावेत. चांगलं राहतं ते, चांगलं राहतं ते. कारण मुसलमान त्यांचं धर्मस्थळ जर सांभाळतात तर आपण का बरं आपलं पवित्र राखू नये? माझ्या बोलण्याचा भाव कळत असेल तुम्हाला. आपला चक्रम दिवावर बिडी पेटत असतो, हे पण मी पाहिले. हे आपण बोलले तर बोलेल कोण? कोणतरी बोलणार असला पाहिजे. गदारोळ शब्दाचा अर्थ खेळच आहे. आता सद्यस्थितीला त्या खेळामध्ये समाज रंगून गेला, पण तसा तो खेळ सात्विक आहे. कोणता खेळ? जीवनामध्ये क्रिकेट राजा मुकला तो संपला असं गीत होतं. सचिन तेंडुलकर फॉर्म मध्ये असताना हे गीत पैदा झालं. त्या खेळामध्ये काही माणसं रंगून जातात, रंगलं पाहिजे. त्या खेळात इतके माणसं रंगतात, काय सांगतो तुम्हाला, मला विनोद बी जमत नाही, हा म्हणे विनोद करा. त्या खेळामध्ये इतके लोक रंगून जातात, आपण कुठे काय बोलतो तेच त्यांना कळत नाही. कोणत्या खेळामध्ये? क्रिकेटच्या खेळामध्ये. तो खेळ आहे. एकाने असं टीव्हीचं बटन ऑन केलं, नीट ऐका तुम्ही, भला मोठा स्क्रीन टीव्ही चालू झाला, तो म्हणे बा, आणि भारत पाकिस्तान मॅच होती विशेष म्हणजे कोणती, आणि भारत पाकिस्तान मॅच असली की हिंदून चरकता असं सळसळ करतं घरात बसून. त्याच्या पुढचं ऐकत जा कधी पण. आणि ते सचिनच्या हातात बॅट पाहिली तो म्हणे अरे बापरे सचा. व्यक्ती आनंद. सचा म्हणजे करसगावचा नाही.
व्यक्ती आनंद असतो तो व्यक्ती प्रेम असतं मध्ये बरं का. हा. आणि ते मस्त त्याने आनंद पाहिला आणि तेवढ्यात बायको पुढे आली ती म्हणे ते डबं बंद करा लग्न सापलं पाहिजे गाडी बिडी पुसा म्हणे लग्नाला जायचं 12 वाजत आले होते. त्याचा असा मूड गेला तो म्हणे तू साडी बिडी बदल कर दोन तीन उरी ते मला पाहू दे. तिला ते पटलं ती साडी बदल करायला गेली आणि 2-3 उरी पाहायला लागलं आणि 2-3 उरी पाहता पाहता पाकिस्तानी बॉल टाकला आणि सचिन अशी मारली छक्का. छक्का मारल्यावर ती बाई साडी नेसून आली. ती म्हणे का हाय पाहता चांगलं दाखस ना. तो म्हणे छक्का त्याच्या डोक्यातच नाही आपण काय बोलू. मला कळलं का तुम्हाला मला काय म्हणायचं. याला म्हणतात खेळ. ऐका आता याला म्हणतात रंगून याचं फार करतो भाऊ. याच्याकरता समाज नाशिक जिल्हा केवढा राहतो. हा ऐका आता खेळीमेळी गदारोळ करू. ऐका आता आपुले आईचे करू गदारोळ. आणि पुढचं इतकं महत्वाचं आहे आता विनोद होता. पुढचं इतकं महत्वाचं आहे भोगू सर्व काळ सर्व सुख. महाराज सांगतात मी सर्व काळ सर्व सुख भोगेल म्हणे. एकाने अशी महाराजांनी पुढे शंका निर्माण केली. तो म्हणा महाराज सर्व काळ सर्व सुख भोगण्याकरता तुमच्या संसाराची परिस्थिती काही अनुकूल नाही. जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती अशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही सर्व काळ सर्व सुख भोगायचं म्हणतात कस काय. ऐकून ठेव बोल ना रे. तुकोबाराय सांगतात सर्व काळ सर्व सुख भोगण्याकरता परिस्थितीची गरज नाही. गरज आहे मनस्थितीची. कशाची गरज आहे. मनस्थितीची. आणि महाराजांची मनस्थिती जेवढी स्ट्रॉंग होती तेवढीच मनस्थिती तुकोबारायांच्या मुलीची पण होती. तेवढीच मनस्थिती तुकोबारायांच्या मुलाची पण होती. आणि तेवढीच मनस्थिती स्ट्रॉंग आईसाहेब जिजाबाईंची पण होती. किती महत्वाचा आता ऐका. जिजाबाईची पण स्ट्रॉंग मनस्थिती होती. मी कधीतरी 2-3 दिवसापूर्वी असं बोललो शिवरात्री पर्व काळामध्ये या महाराष्ट्रावर 2 जिजाबाईंचे उपकार आहेत. एका जिजाबाईने समाज व्यवस्थेकरता आपला पोरगा अर्पण केला आणि एका जिजाबाईने आपला नवरा अर्पण केला. जिजाबाईंची पण परिस्थिती स्ट्रॉंग होती. ऐका आता काय जिजाबाईंचा अधिकार होता ऐकून ठेवा. कधी नवत आता सांगून जातो. श्री तुकोबारायांचा मोठेपणा मूर्ख समाजाला सहन न झाल्यामुळे आपल्यातला एखादा मोठा माणूस मोठा व्हायला लागला की त्याचा मोठेपणा सहन होत नाही. आपल्यात असा प्रयोग घडत राहतो. तुकोबारायांची मानहानी समाज करू लागला. विनोद ने आता अजून एक मार्मिक चिंतन मांडून दिलं बाबा. तुकोबारायांची मानहानी केली ती ब्राह्मणांनी नव्हे. तुकोबारायांची मानहानी केली ती माळी लोकांनी नव्हे. तुकोबारायांची मानहानी केली ती पाटील लोकांनी. महाराजांना असं म्हणावं लागलं कोपला ब्राह्मण असा शब्द आहे कुठे. चूक. आपलेच लोक आपल्याला त्रास देतात हे विसरू नका. समाज आपलाच आहे तो आपल्याला त्रास देतो. याच्याकरता पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये एक गोष्ट आली. रोहित महाराज ऐकून ठेवा तुम्हाला कामातील पुढे. काय झालं एका बाजारामध्ये तो फासे पारधी पक्षी विकण्याकरता बसला. फासे पारधी माहिती इकडे आहे तो समाज. मला वाटतं ते लावऱ्या वगैरे विकतात ती मंडळी तेच ना फासे पारधी. मग ते लावरी विकण्याऐवजी त्यांनी तितीर नावाचा पक्षी असतो ना ते 100-150 असे तितीर नावाचे पक्षी असे बाजारामध्ये ठेवले. बोलणार रे. आणि बसला तो विकण्याकरता. कोणीतरी गिराईक आलं आणि त्या गिराईकाने तो तितीर नावाचा पक्षी घ्यायचं ठरवलं. पण किंमत विचारली. म्हटले भाऊ हा एक पक्षी केवढ्याचा रे. तो विकणारा पारधी म्हटला भाऊ हा 50 रुपयाचा पक्षी. बारीक ऐका तर कळे 50 रुपयाचा पक्षी. बर. त्याच पक्ष्यांच्या बाजूला एका पिंजऱ्यामध्ये तसाच पुन्हा तितीर नावाचा पक्षी होता. आणि त्याला विचारलं तो केवढ्याचा रे. तो 500 रुपयाचा आहे. घेणारा बुद्धिजीवी होता. तो म्हटला भाऊ 50 रुपयाचा आणि तो 500 रुपयाचा वजन तर दोघांचं सारखंच येऊ शकतं. मग हे का 50 ला आणि तो का 500 ला. तो म्हटला तो जो पिंजऱ्यातला आहे ना तो असा नाही म्हणे का त्याला मी काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. तो हुशार म्हणे काय शिकवलंय त्याला. किंमत वाढीव आहे. मग काय शिकवलंय. तो म्हणे हे शिकवलंय म्हणे काय जेव्हा मी जंगलामध्ये हे पक्षी पकडण्याकरता जातो जेव्हा हे पक्षी मला हाती लागत नाही तेव्हा तो पिंजऱ्यातला पक्षी मी मोकळा सोडतो.
आणि पिंजऱ्यातला पक्षी मोकळा सोडला की त्याला मी शिकवलंय तसा तो ओरडतो, आवाज काढतो. आणि त्याच्या जातभाईंना वाटतं की आपल्याच भाऊबंदकीचा आवाज आहे, सगळे जातभाई एकत्र येतात. मग मी जाळं फेकतो आणि सगळ्यांना पकडतो आणि इथे विकतो आणि मग माझं उदरनिर्वाह बघतो. तो घेणारा बुद्धिवान होता, तो म्हटला हा 50चा नको देऊ, हे 500 रुपये घे, तो पक्षी दे. त्यांनी 500 रुपये घेतले, तो पिंजऱ्यातला पक्षी दिला. ते घेणाऱ्याने तो पिंजऱ्यातला पक्षी घेतला. 1 मिनिट त्याच्याकडे असं पाहिलं, काय भाव होता मला माहिती नाही. त्याच्याशी मान पिरगळली, ताड दिशी मान तोडली, मान एका बाजूला फेकून दिली आणि तो अर्धवट पक्षी त्या पारधीच्या अंगावर फेकला. तो पारधी म्हटला, हे ग्रस्ता, अरे पक्षी तू 500 रुपये दिले, घरी ने, मुलं बाळ बायको सगळे खातील आनंदाने, घरी ने ना. बरं नेला तर याला मारलं का बरं? तो पक्षी घेणारा 500 रुपये ज्याने दिले, तो जे बोलला ना ते अति महत्वाचं. तो म्हणे मारू नको, मग काय करू? आपल्या जातभाईंना जो धोक्यात आणतो ना, असे नालायक मारूनच टाकले पाहिजे. कळलं तुम्हाला? तुकोबारांना त्रास दिला तो आपल्यानेच. ऐका, गाथा पाण्यामध्ये बुडवला, एका मिनिटात संपून टाकू. गाथा पाण्यामध्ये बुडवला. 13 दिवसपर्यंत तुकोबाराने अन्न पाण्याचा त्याग केला. ते म्हणतात, अरे अरे माझा संसार पण गेला ना, आता परमार्थ बी लोकांनी बुडवला रे. महाराजांनी अन्न पाण्याचा त्याग केला. आणि 13व्या दिवशी संध्याकाळी, जिजाबाईची मनस्थिती किती स्ट्रॉंग होती ऐका. संध्याकाळी 13व्या दिवशी एका साधकाने सद इंद्रायणी मातेकडे पाहिलं तर गाथा वरती दिसला. तो म्हटला, मला स्वप्न तर पडत नाही, डोळ्यावर पाणी मारलं, पुन्हा पाहिलं तर गाथा दिसतोय. त्याने तुकोबारायांना सावध केलं, स्वामी महाराज उठा. म्हणे काय? गाथा वरती. तुकोबाराय म्हणे शक्य नाही, राहू शकत नाही. म्हणे का बरं? दगड मी बांधले, दगड मी बांधलेत, पाण्यात टाकलेत, तो गाथा वरती नाही. हा महाराज. महाराजांना पण विश्वास वाटला. पाहिलं किलकिल्या डोळ्याने तर गाथा वरती तरंगत होता. सांगू तुम्हाला आपल्या आपल्या करताय, आपल्या विद्वान लोकांकरता तुकोबारायांचा गाथा इंद्रायणीला सुद्धा पोटात ठेवणं अवघड झालं. कळलं ना मला काय काय म्हणायचं? तिला सुद्धा तो पसला नाही. सर्वसामान्यांना काय अभंग पसतील भाऊ? माझ्या बोलण्याचा भाव कळून घ्या. आपल्या आपल्या करता येते, ही आतून आहे, ही आतून आमच्या गुरुदेव लक्ष्मण तात्यांची कृपा आहे. ही आतून सांगतो मी. गाथा वरती तुकोबाराने पाहिला. तुकोबाराने आनंद वाटला. एका साधकाला पाठवलं, गाथा वरती आणला. सूर्यास्ताची वेळ होती. महाराजांनी गाथा असा हृदयाशी लावला. जीवनात अलौकिक आनंद त्या दिवशी तुकोबाराने झाला. गाथा हृदयाशी लावला. सगळं कुटुंब उठलं, भजन करीत करीत घरी आलं. असा साण्यामध्ये गाथा ठेवला. आणि त्या दिवशी रात्री 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला होता भाऊ. पण त्या दिवशी जे होतं ते खाल्लं. काय होतं त्यांचं चरित्र असं, गंगू काका ते जे होऊन गेले त्यांनी चरित्र असं लिहिलं. त्या दिवशी फक्त त्यांच्या अंगणामध्ये उमराचं झाड होतं. जे उमरं पडलेले होते, कच्चे उमरं, ते शिजवले आणि ते रात्री खाल्ले आणि ते झोपले तुकोबाराय 13व्या दिवशी. मग सकाळी महाराज उठले, असा गाथा काढला साण्यातनं, वरचं ओसरं काढलं आणि एक एक पान महाराज पाहू लागले. तुकोबारांना माहित होतं मी कोणत्या पानावर कोणतं प्रकरण रंगवले. असं एक एक पान पाहत असताना मधले सेंटर मधले 2 पानं गायब होते. भारी काय तर कळले, 2 पानं गायब होते. महाराज म्हणतात, गाठ तशी तशी आहे, 2 पानं गायब कोणी केली असतील? मुलाला बोलवलं, बाळ अरे रात्री यातले 2 पानं तू घेतले का? म्हटलं नाही महाराज. भागीरथी बोला बाबा. अगं यातले 2 पानं तू घेतले का? म्हणे नाही बाबा. रातापैकी राहिली जिजाबाई. म्हटले आवले इकडे. बोला स्वामी. अगं यातले 2 पानं गायब झाले. मुलगा नाही म्हणतो, भागीरथी नाही म्हणते, पानं गेले कुठे? थोडस जिजाबाईंच्या गालावर हास्य आलं. नायसाहेब म्हणतात, आहेत म्हणे ते पानं मी काढले म्हणे. जिजाबाई सांगतात, ते पानं मी काढले. तुकोबाराय सांगतात, तू काढले? आणि इकडे कुठे ठेवलेत? आण लवकर इकडे. हे तुझ्या करता नाही म्हणे, मी जगत कल्याणाकरता पैदा केलेले पाने, मी जगा करता, तुझ्या करता नाही म्हणे. असं कुठे ठेवलेत? नाही देणार. जिजाबाई म्हटले नाही देणार. अगं अशी वेळापणा काय करते? कुठे ठेवलेत ते? ती म्हणे बाजूला आणि ठेवले. म्हणे मग माझ्या पातळाच्या गुढ्यामध्ये ठेवलेत. ऐका आता, गुढा असतो ना पातळाला, गुढ्यामध्ये ठेवलेत, अशी वाळून ठेवलेत म्हणे. तुकाराम महाराजांनी काही वेळी बाई, अगं ते गुढ्यामध्ये पानं ठेवले का? ठेवले त्या गुढ्यामध्ये? कळेल तर पा, नाही तर सोडून द्या, जे विठ्ठल करून टाकेल. जिजाबाई म्हणे मी गुढ्यामध्ये ठेवली याचं कारण माझा आत्मविश्वास जागा झाला काल. म्हणे काय? काल याच पानांना भले मोठे दगड बांधलेले होते, याच पानांनी दगड बुडू दिले नाही ना? म्हणे हा. माझा आत्मविश्वास जागा झाला. म्हणे काय? मला पण विहिरीवर पाणी घेण्याकरता जावं लागतं,
न जाणो कदाचित माझा पाय घसरला आणि मी विहिरीत पडले तर 100% हे 2 पाय मला बुडू देणार नाहीत. आत्मविश्वास. काय मनस्थिती स्ट्रॉंग होती भाऊ. काय तुकोबारांची मनस्थिती, कुटुंबाची मनस्थिती आणि ती स्ट्रॉंग मनस्थिती असल्यामुळे ते म्हणतात भोगू सर्वकाळ सर्व सुख. आणि सर्वकाळ सर्व सुख भोगण्याकरता तुकोबाराय पुन्हा एक मार्मिक चिंतन मांडतात. ते तुका म्हणे नाही विसंब
नाही विसंबत ये रे नाही विसंबत ये रे नाही ना नाही विसंबत ये रे नाही योग्य देवतेला शरण गेल्याच्या नंतर काय फायदा होतो आउटपुट या अभंगामध्ये महाराजांनी कथन केलेलं आहे। आपल्या जीवनामध्ये थोडा परमार्थ करा, पण योग्य देवाच्या मागे लागा, योग्य देवाला शरण जा, योग्य महात्म्याच्या मागे लागा, नको त्यांच्या मागे लागून एक पाहत असा असं फजिती एकमेकाची पाहण्यात काही मजा नाही। आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न होतोय। इथे आल्याच्या नंतर मला असं कळलं की हे अतिशय परंपरागत दैवत आपल्या गावामध्ये आहे। याची इतिहासामध्ये याची नोंद आहे। अतिशय पुरातन परंपरेचं हे मंदिर आहे। मला आमच्या श्रेष्ठांकडून असं बी कळलं की इथे मठही होता। प्रशस्त ठिकाणी बरं का, परमार्थ करता बाबा वाजनगर एकदम सुंदर पवित्र ठिकाणी। मी करणाऱ्यांना असं सप्ताह हे सगळं चालवणाऱ्यांना अशी विनंती करेन, हा आला नाही तो आला नाही त्याच्यामुळे काही बरं वाटत नाही, ही वृत्ती सोडून द्या। न येणारी वृत्ती पहिल्यापासून जिवंत आहे आणि करणाऱ्यांची वृत्ती पहिल्यापासून जिवंत आहे। मी असं म्हणेन, ज्ञानोबा तुकोबांना सगळ्या लोकांनी सहकार्य केलं असं काही नाही, लोकांनी सहकार्य केलंच नाही। आणि लोकांनी सहकार्य आपल्याला नसल्यामुळे आपण हे काम सोडून द्या असं जर ज्ञानोबा तुकोबा म्हटले असते बापू, तर ज्ञानेश्वरी गाथ्यासारखं रसायन आपल्याला प्राप्त झालं नसतं। चांगलं काम करणाऱ्यांनी कधीच थांबत जाऊ नये, त्यांनी करत जावं। छत्रपती शिवाजी महाराज थांबून गेले असते तर आज आपली कुठे कुठे राहिलो असतो आपण। करत जा। आणि जाता जाता एक सांगेन, जेवढा शक्य झाला बापू तेवढा परमार्थ करा, आपण पण परमार्थ करा। आणि जी माणसं परमार्थ करत असेल ना त्यांना सपोर्ट कसा होईल आपल्याकडनं असं नका करा। आपण न करी तीर्थयात्रा हृदयाशी जाऊ निधी, विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुद्धी, तशी वृत्ती नसावी। परमार्थ करा। परमार्थ करता 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 जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागायचं शिका। मी असं बी म्हणेल, शब्द घरी घेऊन जा तुम्ही। घरी वाऱ्या दिंड्या पोत्या पारायण काही केलं नाही तरी पाणीने असं पण सांगू शकतो आपण महात्मे मंडळी महाराज मंडळी मी असं वागायचं शिका।
मला माहिती नाही तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण केली की नाही, पण असं वागायचं शिका. मला माहिती नाही तुम्ही गाथा पारायण केली की नाही, मुक्ताबाईला गेले, त्र्यंबकला गेले, नाथांकडे गेले, मला माहिती नाही, पण असं वागायचं शिका. एक दिवस आपल्याला हे सगळं सोडून जावं लागणार आहे. हे सगळं सोडून जावं लागणार ना आपल्याला. असं वागायचं शिका. कळलं तर पहा, ज्या दिवशी आपली अंत्येष्टी चालू असते ना बाबा, त्या दिवशी आपल्याबद्दल बोलणारे फार उभे असतात. त्याला आपण आदरांजली, श्रद्धांजली असं म्हणतो. आपल्याबद्दल बोलणारे जे उभे असतात ना बापू, असं वागायचं शिका की शेवटी आपल्याबद्दल जे बोलतात ना, त्या बोलणाऱ्यांवर आपल्याबद्दल खोटं बोलण्याची वेळ येणार नाही, असं वागायचं शिका. वेगळा इतकं चांगलं वागा. आणि असं चांगलं वागले भगवान पंढरीश्वरमधनं 100% आपल्याला चांगली गती दिल्या विना राहणार नाही. म्हणून पुरती अधिकती सरती करून घ्या विनुत असे सेवेमध्ये जमा धरा. कृपा करा शेवटी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय बोल. देवा पुढे करा क्षमा पराध महाराज तुझे नाही विचारे राधिका करा क्षमा पराध महाराज तुझे ज्ञानेश्वरा रागा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज तुझे ज्ञानदेव तुकाराम 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 मुक्तली कमलदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम सद्गुरु